बाळांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 पेज नंबर 21 वरचा प्रश्न दिलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फिगर बघताना थोडंसं वेगळेपणा वाटेल, पण ती फिगर आपल्याला सेपरेट काढायचे. काय दिले बा? ABC 75, EDC 75, ABC 75, EDC 75 दिलेलं आहे. टू ट्रायंगल्स आर सिमिलर and by which test? Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. पहिल्यांदा काय करूया बघा, लिखाणापेक्षा लक्ष ठेवा. हा मोठा ट्रायंगल मी एका बाजूला घेतला आणि हा लहान ट्रायंगल मी एका बाजूला घेतला. मग दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टने सिमिलर होतील बघा. आता सिमिलर इथे एकच अँगल दिसतोय, दुसरा अँगल दिसत नाही. मग दुसरा अँगल आपण द्यायचा असतो. मग आपण कोणते दोन ट्रायंगल द्यायचे असतात सांगतो बा. एक तर कॉमन अँगल एक मिळतोय का बघायचं, किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल मिळतोय का बघायचं. मी तुम्हाला 9वीला व्यवस्थित सांगितलेलं आहे, किंवा तुमच्या शाळेत तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं असेल. आपल्याकडून कोणती पूर्तता द्यायची आहे बाळांनो? एक तर व्हर्टिकली अपोजिट अँगल किंवा कॉमन अँगल. मग दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला कॉमन अँगल मिळतोय. कॉमन अँगल कोणता आला बाळांनो? सी. मग कोणत्या टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर झालं? ए टेस्टनं दोन ट्रायंगल सिमिलर झालं, संपलं. पहिल्यांदा त्या दोन ट्रायंगलचे नावं. गिवनचा इच इज 75 गिवन घेतला, कॉमन घेतला, दोन ट्रायंगल सिमिलर. आणि करस्पॉन्डन्स फक्त साईन काढायचं, ट्रायंगलचं साईन काढायचं. ABC करस्पॉन्डन्स टू EDC, संपलं. मग आता हा ट्रायंगल कसा वाचायचा सांगतो बा. 75ला सुरुवात करूया, 90ला जाऊया आणि इकडे येऊया. BCEला आता वाचणार कसा? DCE वाचावं लागेल आपल्याला. का? 75ला सुरुवात, कॉमनला टर्न टाकून तुम्ही आलाय, म्हणजे DCE वाचायला लागेल. समजा हा ABC वाचला, ए रिकाम आहे, AB 75ला टर्न टाकून कॉमनकडे गेला. तसं हा EDC वाचायला लागेल. म्हणजे सिमिलर ट्रायंगल तुम्हाला वाचता आले पाहिजेत. लिहून घ्या व्यवस्थित, एवढंच लिहून घ्या व्यवस्थित. प्रश्न लिहिलाय तुम्ही.